नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। वडाचे झाड लावून वटपौर्णिमा सण साजरा। वनाधिकारी सोनम ढोले व सरपंच सीमा पाटील यांच्यासह डोंगरवाडी येथील महिलांनी केला सण साजरा। हिंदू धर्मात वटपौर्णिमा हा सण महिला मोठ्या उत्साहाने साजरा करतात। ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो। आपल्या पतीला उत्तम आयुष्य आणि आरोग्य लाभण्यासाठी हे व्रत करण्यात येतं। यात वडाच्या वृक्षाची पूजा केली जाते। या दिवशी स्त्रिया वटवृक्षाची पूजा करून मला व माझ्या पतीला आरोग्य संपन्न आयुष्य लाभू दे, तसेच धनधान्य, मुले बाळ, संसाराचा विस्तार होऊन भरभराटी येऊ दे, असे वटपौर्णिमेला गाराणे घालतात। वड हा वृक्ष दीर्घायुष्य असल्याने वृक्षाचे संवर्धन आणि जतन व्हावे या हेतूने वडाचे झाड लावून वटपौर्णिमा सण साजरा करावा, असे आवाहन वनाधिकारी सोनम ढोले यांनी केलं। या उपक्रमाला साथ देत डोंगरवाडी गावच्या सरपंच सीमा पाटील यांच्यासह डोंगरवाडी येथील महिलांनी चांगला प्रतिसाद दिला। यावेळी वन अधिकारी सोनम ढोले वटपौर्णिमेचे महत्त्व व वृक्षारोपण हेही किती महत्त्वाचं आहे याचे प्रबोधन महिलांना केले। डोंगरवाडीच्या महिलांनी एक संकल्प केला, प्रत्येक वर्षी एक वडाचे झाड लावून वटपौर्णिमा सण साजरा करणार। यावेळी सामाजिक वनीकरण विभाग इस्लामपूर वन अधिकारी सोनम ढोले, वनरक्षक अशोक गोरे, वॉचमन कुमार गायकवाड, विशाल चौगले, दिनकर खोत, डोंगरवाडी गावचे सरपंच सीमा पाटील, गावच्या महिला उपस्थित होत्या। यस न्यूज महाराष्ट्रासाठी राजेश कांबळे, सांगली जिल्हा न्यूज प्रतिनिधी।